धन्यवाद प्रशांत आदवडे सर, धन्यवाद गोपी जाधव सर. आणि पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं Battery.ai प्रेझेंट्स खराडे चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. सामना सुरू होतोय आजच्या वेळापत्रकातला तिसरा मंगलमूर्ती 11 PCMC पुणे वर्सेस व्यंकटेश वॉरियर्स. चला, दोन बॅटर्स सुरू होत आहेत. आपली सुरुवात देत आहेत कृष्णा गवळी, धाराशिवचा हा वंडर बॉय. नेहमीच त्याच्या खेळामुळे ओळखला जातो, स्ट्रायकिंग बॅटिंगसाठी ओळखला जातो. आणि त्याच्यासोबत कुणाल खोंड, जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला आता या पहिल्या डावामध्ये व्यंकटेश्वर वॉरियर्स या संघाकडून पाहायला मिळेल. आणि मंगलमूर्ती 11 PCMC पुणे संघाकडून सूरज आमले. सूरजकडे देखील तीच प्रतिभा आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळण्याची जबाबदारी कॅप्टनने सूरज आमलेकडे दिली. आणि पाहूया त्या जबाबदारीचा स्वीकार करताना सूरजकडून कसा खेळ होतोय. पहिला बॉल सूरज आमलेचा. सूरज आमले पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. शॉर्टेड मॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, पॉइंट, गली, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर, मिड विकेट आणि स्वीपर कव्हर. पहिला बॉल फुलटॉस बॉल, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, संपर्क तितका योग्य झाला आणि बॅटरी बॉलचा सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो थोडासा वाईडिश आहे आणि म्हणूनच या 2 धावा कंप्लीट केल्या. नो बॉल. एकूण 3 धावांचा बोनस. पहिल्याच बॉलवर नवीन चेंडू ग्रीप करणं थोडंसं कठीण जाते सूरजला आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात व्यंकटेश वॉरियर्सला होतोय. सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर तो बोनस आणि आता फ्री हिट खेळण्याची संधी कृष्णा गवळीला मिळेल. धावसंख्या पोहोचते 3 वर. फ्री हिटचा बॉल सूरजचा. यावेळेस फोर्स केले क्षेत्ररक्षक मिडॉफचा, सर्कलच्या पलीकडे सरकतोय, झेल टिपतोय पण नुकसान होणार नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाचा, कारण फ्री हिट होता आणि त्यामुळे एक धाव मिळते. एक धाव वाढून धावसंख्या पोहोचते आता 4 या आकड्यावर. मागचा सामना हा थोडासा एकतर्फी झाला आणि असं वाटतंय की हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाईल, कारण तसेच खेळाडू या दोन्ही संघांमध्ये समाविष्ट आहेत जे चांगलं क्रिकेट खेळून आलेले आहेत, व्यावसायिक क्रिकेट खेळून आलेले आहेत आणि ती व्यावसायिकता या सामन्यामध्ये कदाचित प्रेक्षकांना पाहायला मिळेल. टेनिसविकेट.in या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. स्ट्रायकर्स एंडला पहिल्यांदाच आता कुणाल खोंड सज्ज झालेला आहे. वेग भन्नाट आहे सूरजचा आणि वेगावर स्वार होऊन आता गोलंदाजी तो हाताळतोय. आता त्याचा आत्मविश्वास परत आलाय. पहिल्या बॉलवर थोडासा नाराज असेल तो स्वतःवर, पण त्यानंतर ते पुनरागमन केलं जाते जे आवश्यक आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे 6 संधी असतात. जर एक संधी गमावली तर पुन्हा एकदा मोका मिळतो आणि तोच मोका आता सूरज आपल्या संघासाठी वापरतोय. पहिले षटक थोडंसं कठीण जातं गोलंदाजासाठी, पण तरी देखील त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे व्यंकटेश्वर वॉरियर्सची बिनबाद 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूरज पंचांच्या डावीकडून लेफ्टी बॅटरसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला, सर्कलच्या आतमध्ये बॉल स्टॉप करतायत, पण त्या फलंदाजांचा धावण्याचा वेग भन्नाट आहे. सर्कलच्या आतमध्ये चांगली कॉलिंग झाली आणि एक धाव पूर्ण झालेली आहे 2 फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या पोहोचते बिनबाद 5 या आकड्यावर. 25व्या मिनिटी 6वं षटक सुरू झालं पाहिजे, ती सूचना आम्ही आत्ताच देत आहोत जेणेकरून तुम्ही वेळ वाचवाल. 25व्या मिनिटी 6वं षटक सुरू झालं पाहिजे. ड्राईव्ह केलंय पण कन्व्हिन्सिंग नाहीये. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चुकलं, त्याचमुळे पाहूया चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला जाईल. कॅज्युअलनेस नाही चालणार. आपण एका व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळत असताना ती व्यावसायिकता क्षेत्ररक्षकाची सुद्धा जोपासली गेली पाहिजे, तरच कुठेतरी कॉन्फिडन्स बूस्ट होतो गोलंदाजाचा. पण क्षेत्ररक्षण चुकलं आणि 1च्या बदल्यात 2 धावा मिळालेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला कृष्णा खेळतात 5 वर, कुणाल खेळतात 1 वर. सांघिक धावसंख्या व्यंकटेश्वर वॉरियर्सची 7 धावा. पुढचा बॉल सूरज ओव्हर द विकेट. उलट दिशेने स्ट्रोक खेळलेला आहे, फरक नाही पडत. लॉजिकचा खेळ आमचा, मॅजिकचा. कृष्णा गवळीचा हा वंडरफुल चौकार. थर्ड मॅन क्लिअर. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर अटॅकिंग बॅटिंग व्यंकटेश्वर वॉरियरच्या फलंदाजांची पाहायला मिळते आणि भारतातील विविध स्पर्धा कृष्णाने खेळलेल्या आहेत आणि या मैदानात तोच खेळ सातत्याचा त्याचा दिसून येतोय. चौकाराला मागच्या बॉलवर ऑन साइडला स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला पोस्टिल बॉलवर. यावेळेस कलेक्शन प्रॉपर झालंय. थ्रो बॅटिंग एंडला पण थोडासा उशिरा आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याचा मौका पुन्हा एकदा फलंदाजांना मिळालेला आहे.
2 धावांची होते वाढ. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी न गमावता 13 धावा व्यंकटेश्वर वॉरियर्स. Battery.ai गेम झोन तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या उजवीकडे पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी तुम्ही खेळ खेळू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता, रिवॉर्ड जिंकू शकता, ग्रँड प्राइजेस जिंकू शकता. तर नक्कीच आपण त्या Battery.ai गेम झोनला भेट द्यायला विसरू नका. रजिस्ट्रेशन फ्री आहे आणि त्या ठिकाणी रिवॉर्ड्स आणि प्राइजेस जिंकण्याची सुवर्ण संधी. सेकंड ओव्हरसाठी पाहूया ऑपोजिट एंडनं कुठल्या गोलंदाजाला वापरलं जात आहे, कारण ते यश सूरजला मिळालं नाही, सूरज आंबलेला मिळालं नाही, पण सूरज गायकवाडला ऑपोजिट एंडनं गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. NB ट्रॉफीमध्ये सूरज आंबले आणि सूरज गायकवाड दोघांचा खेळ चांगला राहिलेला आहे आणि गोलंदाजी ही भूमिका त्या दोघांनी योग्य ती निभावलेली आहे आणि आता तीच गरज आहे. आणि ही बॉलिंग आतापर्यंत सूरजची तिची ओळख राहिली आणि गोलंदाजीच्या बळावर सामनावीरचे पुरस्कार सुद्धा जिंकलेले आहेत सूरज गायकवाडने आणि गरज तीच आहे. गेस युअर प्रायोरिटी असं म्हटलं जातं आणि प्रायोरिटी पाहूया सूरज गायकवाड यांच्या वतीनं या डावाची ओळखली जाते. का स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत कुणाल खून. ड्राईव्ह केलंय, मिड ऑन आहे, पोचतील बॉलवर, सिंगल कंप्लीट. जास्त वेगानं धावण्याची गरज नाही, पुरेसा कालावधी होता फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याचा. धावसंख्या 14 झालेली आहे. प्रशांत नगरकर सर आमच्या सोबत डिजिटल स्कोरिंग करतायत, मिळेल ते काम करायला आणि ते खूप चांगल्यापणे जमतं सुद्धा. शोएब सर या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळतायत. आदरणीय पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड यांचं हे नियोजन. Battery.ai खराडी चषक हे 20वे पर्व आहे. सातत्य या आयोजनाने सुद्धा राखलेलं आहे. आवश्यक आहे कुठल्याही संघासाठी, खेळाडूंसाठी भव्य व्यावसायिक व्यासपीठ. संपर्क नाही झाला व्यवस्थित. बॅटरी इनसाइड एज घेऊन बॉल शरीरावर आदळला. कृष्णा स्ट्रायकर्स एंडला आहे. कृष्णाने मागच्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पहिल्या षटकापासूनच तो वाट पाहत नाही, तो फक्त वाट लावण्याची इच्छा मनात ठेवत असतो आणि म्हणूनच सातत्यानं मोठी फटके तो शोधतोय. सुरुवात या षटकाची सूरज गायकवाडची चांगली राहिली. पहिल्या बॉलवर सिंगल, पुढचा बॉल डॉट आलाय. 8 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे बिनबाद 14 धावा व्यंकटेश वॉरियर्स. नेक्स्ट बॉल सूरज गायकवाड. पुढे सरकून खेळायचा प्रयत्न, बॉल वाईड लाईनच्या पलीकडून जातोय. पर्याय चांगला निवडला होता सूरज गायकवाडने. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवलाय. आवश्यकता असते फक्त स्टंप टू स्टंप अटॅक करण्याची गरज नाहीये. फलंदाजाचा स्टान्स ओळखून ते परिवर्तन केलं गेलं पाहिजे आणि ते परिवर्तन सूरजने केलं सुद्धा, पण बॉल खूप जास्त लांब राहिलाय, त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन मिळते व्यंकटेश्वर वॉरियर्सला. व्यंकटेश वॉरियर्स संघाची धावसंख्या बिनबाद 15. रोखून ठेवलंय फलंदाजांना सूरज गायकवाडने. हो यावेळेस बघा पुन्हा एकदा रिव्हर्सेट बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. एक टप्पा घेत मिळतील या धावा. 4 कृष्णाच्या वतीने येतोय चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. हर्षलजी नगरकर यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत हर्षलजी. तसेच अतुलजी शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहे, शिरसाट स्पोर्ट्सचे मालक. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे खरडे चषकामध्ये. पुढचा बॉल आणखीन एक, पण यावेळेस फटका फसला. क्रिकेटच्या खेळामध्ये जबाबदारीला महत्व आहे. जबरदस्तीला आणि सातत्यानं मुलटे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न चालू होते. गोलंदाजाने ओळखलं आणि आपल्या साबळ्यात अडकवलं. फलंदाज कृष्णाचा खेळ संपला. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. खेळाडूने फक्त एकच खेळ खेळावा असं कुठे सांगितलंय, तर मल्टीटास्किंग प्लेयर म्हणजेच रग्बी प्लेयर आहे. तितकंच चांगलं फिटनेस त्यांनी राखलेलं आहे आणि आता क्रिकेट या खेळासाठी ज्यांना नेहमीच तोडफोड करण्यासाठी ओळखलं जातं असे पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होते. 3ऱ्या क्रमांकावर टीम व्यंकटेश वॉरियर्ससाठी. पण सुरुवात चांगली मिळवून दिली कृष्णाने, जी सुरुवात आवश्यक होती. आक्रमक सुरुवात त्यांच्या वतीनं संघाला मिळालेली आहे, पण त्यांचा डाव त्यांना जास्त काळ टिकवता आला नाही आणि म्हणूनच निराशेची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते सुद्धा. व्यंकटेश्वर वॉरियर्स 19 फलंदाज बाद. हे षटक चांगलं राहिले सूरज गायकवाडचं. ज्या षटकात जरी एक चौकार आलेला आहे, पण त्यांनी पहिला फलंदाज बाद केलाय. थोडी चर्चा झाली कुणाल आणि पप्पू यांच्या दरम्यान आणि पाहूया आता तो जो आत्मविश्वास आहे
तो पहिल्याच बॉलपासून पप्पू तोडकरचा मैदानाच्या आतमध्ये दिसतोय का? कारण सातत्य त्यांनी सुद्धा राखलेलं आहे. ज्या संघात खेळतात त्या संघाचं सोनं करण्याची क्षमता पप्पू तोडकर यांच्याकडे आहे. पाहूया सूरजच्या वतीने आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलेलं आहे. पप्पूंचा जो स्ट्रॉंग झोन आहे, कम्फर्टेबल झोन जो आहे, तो सूरजला बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी अदलाबदली केली जाते. ऑफस्टमला सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक, सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्कलच्या बाहेर कोणीच नाहीये. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट होतोय फाईन लेगला. सर्कलच्या आतमध्ये लेग बायची एक धाव मिळेल. चांगलं कॉम्बिनेशन गोलंदाजीचं पाहायला मिळालं. म्हणजे पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं, पण त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी सूरज गायकवाड यांच्या वतीनं चांगला खेळ या षटकात पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि व्यंकटेश वॉरियर संघाची धावसंख्या 20 धावा, 1 फलंदाज बाद. धावसंख्या चांगली बनवलेली आहे, पण थोडासा वेळ घेतला जातोय. कुणाल खोंडच्या वतीनं 3 चेंडू त्यांनी घेतलेत, 2 धावा बनवलेल्या आहेत. यावेळेस बॅटची लिडिंग एज, बॉल फाईन लेगला, चेस चालू आहे क्षेत्ररक्षकाचा, पोहोचेल तो पद सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय आणि कुणाल कम्फर्टेबली 2 धावा कंप्लीट सुद्धा करतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना व्यंकटेश्वर वॉरियर्स संघाची धावसंख्या 22 धावा, 1 फलंदाज बाद. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. संध्याकाळचं सत्र आहे आणि आता प्रेक्षकांची गर्दी सुद्धा व्यासपीठावर पाहायला मिळेल. व्यंकटेश वॉरियर संघाची धावसंख्या 22 झालेली आहे. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक पॉवर पॅक टीम व्यंकटेश वॉरियर्सची पाहायला मिळते. निवड खेळाडूंची योग्य केलेली आहे, पण प्रतिस्पर्धी संघ जरी तगडा असला, आमच्याकडे सुद्धा ते पर्याय आहेत गोलंदाजीचे. तेच मंगलमूर्ती 11 PCMC पुणे यांच्या वतीनं मागच्या षटकात पाहायला मिळालेलं आहे. सूरज गायकवाड यांनी ती कामगिरी पूर्ण केलेली आहे. सत्यम चौधरी मुंबईचे हे युवा गोलंदाज नेहमीच कटरसाठी ओळखले जातात आणि आता फलंदाजांना त्रास देण्यासाठी त्यांना तिसऱ्या षटकासाठी बोलवण्यात आलेले आहे. 3 वेगवेगळे पर्याय आतापर्यंत गोलंदाजीचे मंगलमूर्ती 11 PCMC पुणे या संघाच्या वतीने वापरले गेलेले आहेत. आमच्यासोबत शोएब शेख हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. कामगिरी प्रत्येकाची महत्वाची आहे. आदरणीय पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड ज्यांच्यासोबत जी मित्रमंडळी आहेत, जो परिवार आहे, तो परिवार अहोरात्र मेहनत घेतोय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. बॅटची एज, बॉल मागे फ्लाय स्लिपला बॉल स्टॉप केला जाईल, होते सिंगल कंप्लीट. 1 धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 23 वर, 23 धावा, 1 फलंदाज बाद. 30 यार्ड सर्कलचं बंधन हटलेलं आहे, पण गोलंदाज फलंदाजांवरची बंधनं वाढवत आहेत. जर पॉवर प्लेचा विचार केला तर म्हणावे तितके स्ट्रोक्स जनरेट झाले नाही. चौकार षटकात जितके जनरेट व्हायचे होते ते जनरेट झाले नाही, पण अजूनही 4 षटकांचा कालावधी बाकी आहे व्यंकटेश वॉरियर्स या संघाकडे आणि त्या कालावधीमध्ये ते पहिल्या 2 षटकामध्ये जे काय हवं होतं ते प्राप्त करतील का पाहूया. पण गोलंदाज या डावावर पकड घट्ट करण्याचा इरादा बाळगतायत. फिरकीचा जादूगार आहे सत्यम आणि या ठिकाणी चांगली व्रिस्ट मोमेंट आहे सत्यमकडे आणि ती ओळखण्याचा प्रयत्न केला जरूर होता कुणालचा, पण तो प्रयत्न त्यांचा फसला. एक्स्ट्रा रन मिळते लेग बायची, 1 धाव वाढते. धावसंख्या 24 झालेली आहे. विसरून चालणार नाही की नॉकआउट स्टेज आहे. संघांना आठवण करून द्यावी लागते, कारण विविध ठिकाणी आपण फक्त लीग स्टेजमध्ये खेळतो. जवळपास 70 ते 80% स्पर्धा आता लीग स्टेजला होतात, पण खराडी चषक ही एक परंपरागत नॉकआउट स्टेज राखणारी स्पर्धा आहे. हे विसरून चालणार नाही. जो संघ समाविष्ट होतोय तुमच्याकडे फक्त एकच मौका आहे. हो, यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच, एकच मारलाय, सॉलिड मारलाय बॉल, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. येतोय अफलातून षटकार. फटका असा द्वादार, हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा आबनावे यांचा उत्तुंग षटकार. फॅन्टास्टिक स्ट्रोक प्लेड बाय बॅटर पप्पू तोडकर. मी म्हणालो होतो की त्यांना नेहमी त्याच कामगिरीसाठी ओळखलं जातं आणि ती कामगिरी पप्पू तोडकर यांची पाहायला मिळालेली आहे. बॉडी बॅलन्स, फिटनेस, क्विकनेस या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि
खूप लवकर त्यांचा तो स्टान्स बदलला जातो. गोलंदाजाला ओळखून तो स्ट्रोक खेळला जातो. पुन्हा एकदा tenniscricket.in वर आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर काय स्ट्रोक सजवला या बॉलवर फलंदाज पप्पू तोडकर यांनी. आणि स्क्वेअर लेगला शतरक्षक होते, एक रिस्क होती, पण तो आत्मविश्वास सुद्धा पप्पू यांचा पाहायला मिळाला की ती ताकद, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि टायमिंग यांचा ताळमेळ योग्य त्या पद्धतीने साधला जाईल. आणि म्हणूनच तो षटकार आता पप्पू तोडकर यांच्या वतीनं या डावातला पहिला लावला गेलेला आहे. 6 धावांची वाढ होते. चला जास्त वेळ घेऊ नका. 25व्या मिनिटाला 6वं षटक सुरू झालं पाहिजे. दोन्ही संघांना सूचना आहे, फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ती सूचना नाहीये, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा ती सूचना दिली जाते. जर लक्षात आलं आयोजकांच्या तर मग फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा ती सूचना पेनल्टी दिली जाऊ शकते. सत्यम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चूक झाली आणि मग त्या चुकीला माफी नाही. पप्पू तोडकर आता तोडण्याची करताय सुरुवात. लगातार दुसरा अफलातून गगनचुंबी षटकार. फटका असा ध्वादार, हा गेला बुलंदी षटकार. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य नानासाहेब कोंडीबा आबनावे यांचा उत्तुंग षटकार. बघा, जर तुमच्याकडे टर्न आहे, तुमच्याकडे रोटेशन देण्याची कला आहे, कसब आहे, पण जर तुम्ही फलंदाजाच्या पुढ्यात बॉल ठेवाल तर ते रोटेशन कामी नाही येणार. तेच मागच्या 2 बॉलवर पाहायला मिळालं. कॉन्फिडन्स आता बूस्ट झालेला आहे. पप्पू तोडकर यांचा धावसंख्या 36. यावेळेस वेग वाढवला होता आणि त्या वेगाचा फायदा उचलायचा होता पप्पूला. बॅट स्विंग तर पाहायला मिळाली, पण संपर्क बॅट आणि बॉलचा झाला नाही. थोडीशी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते, कारण आता ती लय त्यांना सापडलेली आहे. मोठ्या फटक्यांसाठी त्यांची कमिटमेंट मागच्या 2 बॉलवर दिसून आलेली आहे, पण आता तो डॉट बॉल आवश्यक होता सत्यम चौधरीसाठी आणि मंगलमूर्ती 11 PCMC साठी. पण पुन्हा एकदा कटर्स आहेत, पण मात्र त्या ठिकाणी मोठ्या फटक्याचा घेतलाय वसा आणि पप्पू तोडकर यांनी लावलाय धाव फलकावर 6 धावांचा ठसा. फटका असा ध्वदार, हा गेला गगनचुंबी षटकार. पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक मान्य शांताराम बापू कटके यांचा बुलंदी षटकार. चला थांबू नका, क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर थांबायचं आहे. 3 षटकांचा खेळ झाला. हे षटक फायद्याचं राहिलं. सत्यमचं मागचं षटक हे 20 धावांचं होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर व्यंकटेश वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे 42 धावा. 1 फलंदाज बाद. 3 पर्याय आतापर्यंत वापरले होते मंगलमूर्ती 11 PCMC पुणे या संघाने, आणि आता 4थ्या षटकासाठी पर्याय वापरला जातोय रोहित यादव. रोहित यादव त्याच्या गोलंदाजीमध्ये काहीतरी विशेषता आहे, वेगळेपण आहे, आणि तेच वैशिष्ट्य त्यांनी नेहमी जोपासलेलं आहे. त्यांचा बॉल इतका जास्त टर्न होतो की फलंदाज स्टान्स बदलतात, बॉलचा पाठलाग करतात, पण कधी कधी पोहोचू शकत नाही. आणि त्याचमुळे फिरकीपटू कम मिडियम पेस बॉलर अशी ओळख रोहित यादवची आहे. सातत्यानं विक्रोलियन्स या संघामध्ये रोहित तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो, आणि आता खेळतोय मंगलमूर्ती 11 PCMC पुणेमध्ये रोहित यादव. राऊंड विकेट. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, तैनात, पोहोचतायत, पण दोघांचा रीच पडतोय कमी. बॉल सीमारेषा पार. कडक बॅटिंग षटकार. फटका असा ध्वदार, हा गेला गगनचुंबी षटकार. पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त नगरसेवक मान्य शांताराम बापू कटके यांचा बुलंदी षटकार. तर गोलंदाजाची शैली तपासायची आहे अशी सूचना पंचांच्या वतीने आलेली आहे. आपण आता tenniscricket.in च्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये पोहोचतोय आणि तपासलं जाईल गोलंदाजाची शैली स्लो मोशन मध्ये. रोहित फिरकीपटू आहे आणि पाहूया आता ती शैली तपासली जाईल. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. फेअर बॉल. चला सामना सुरू ठेवावा. षटकार आलेला आहे. रोहितच्या पहिल्याच बॉलवर कुलाने आक्रमकता प्राप्त केलेली आहे आणि म्हणूनच धावसंख्या वेगानं आता पुढे सरकत चाललेली आहे. 48 धावा. 1 फलंदाज बाद. रोहित पुन्हा एकदा राऊंड विकेटनं लेफ्टी बॅटर साठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ अटेम्प्ट करायचा आहे की नाही, कदाचित फलंदाजाला वाटलं आउट ऑफ वाईड लाईन आहे. ओरिजिनल डिसिजन इज वाईड बॉल अँड फिल्डिंग टीम DRS. फिल्डिंग टीम DRS कॉल झालेला आहे. पंचांचा निर्णय आहे वाईड बॉल. प्रत्येक संघाला एका डावामध्ये 1 DRS आपण दिलेला आहे, तो वापरला जातोय रोहित यादव कडून.
पण काय जबरदस्त खेळ पप्पू यांचा मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 3 षटकार पप्पू तोडकर यांच्या वतीने पाहायला मिळालेत. फेअर बॉल, चला फेअर बॉल. DRS सक्सेसफुल, DRS रिटेन. तर डॉट येतोय. रोहितला पूर्णपणे आत्मविश्वास होता आणि त्याने लगेचच DRS कॉल केला आणि गोलंदाजाला आणि विकेट किपरला सर्वात अगोदर कळतं आणि म्हणूनच तो अभ्यास रोहितचा येतोय. हा डॉट बॉल. धावसंख्या 48 व्यंकटेश वॉरियर्स या संघाची. पुन्हा एकदा राऊंड विकेटनं रोहित यादव सज्ज होत्या. स्ट्रायकर्स एंडला कुणाल खोंड आहेत. फुलटॉस बॉल. हे तर निमंत्रण होतं, स्वीकारलं. साथीदार जर चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. या अगोदर पप्पू आणि या षटकात कुणाल. षटकार. फटका असा द्वादार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य सुरेंद्र दादा बापूसाहेब पठारे यांचा उत्तुंग षटकार. 50शी ओलांडते टीम व्यंकटेश वॉरियर्स आणि धावसंख्या 54 झालेली आहे. 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. पहिल्या षटकात धावा बनल्या होत्या. दुसऱ्या षटकात धावांना ब्रेक लावण्याचं काम सूरजने केलं. तिसऱ्या षटकात धावा बनल्या आणि चौथ्या षटकात सुद्धा आतापर्यंत 12 धावा बनलेल्या आहेत. फुल एंड बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल धीम्या गतीनं पोचतोय. डीप मिड विकेटला सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जातोय. एक एक धावेला महत्व द्यावं लागेल. स्ट्राईकवर कोणीही असू द्या, धावा बनतायत आणि त्याचमुळे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 56. चौथ्या षटकात 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. चला कॉल करूया टॉससाठी. 2 कॅप्टन्स, मातोश्री 11 हडपसर आणि रियांश 11 छत्रपती संभाजीनगर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी हजर राहा. बॅट स्विंग अगोदर आणि बॉल थोडा उशिरा. गती परिवर्तन यावेळेस कामी आलेलं आहे. वेगळे पण जपावंच लागतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाची तीच ओळख असायला हवी आणि या षटकात ती ओळख टिकवण्याचा प्रयत्न रोहित यादव करतोय. शेवटचा बॉल घेऊन सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून. पण यावेळेस बघा पुन्हा एकदा आत्मविश्वास आहे पण बॅटचा फेस वर गेलाय. क्षेत्ररक्षकांचा ताळमेळ चुकलाय पण सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय आणि कुणाल खोंडचा खेळ संपतोय. धक्का दुसरा आणि व्यंकटेश वॉरियर्स संघाची धावसंख्या आहे 56. 2 फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. नवीन बॅटर अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, ज्यांचं ISPL मधले ते 3 षटकार अजूनही तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहेत आणि मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून अमित नाईकला ओळखलं जाते. 56 धावा, 2 फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. व्यंकटेश वॉरियर्सचा 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि पाहूया पुढच्या 12 चेंडूंवर जे गमवलेलं आहे त्यापेक्षा दुप्पट कमवलं जातंय का मंगलमूर्ती 11 PCMC पुणे या संघासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक मध्ये एकत्र येऊ नका कारण वेळ महत्वाची आहे. वेळ तुमची चालूच आहे. अमित नाईक हे नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानामध्ये. थोडी चर्चा होते कारण ज्या फलंदाजाने डोकेदुखी वाढवली होती कुणाल, ते बाद झालेले आहेत. पण कुणालने बाद होण्यापूर्वी त्याला दिलेलं काम पूर्ण केलेलं आहे. या अगोदर आपण पाहिलं तर पप्पू तोडकर यांनी 3ऱ्या क्रमांकावर येताना जे द्यायचं होतं ते दिलंय आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये कुणालच्या वतीनं ते कॉर्पोरेशन संघाला मिळालेलं आहे. पण आता पाहूया तो बाद झाल्यानंतर प्रेशर बिल्टअप होतोय की तोच खेळ राहतोय जो खेळ पप्पू खेळण्यासाठी ओळखला जातो. 5व्या षटकासाठी गोलंदाजीसाठी सत्यमलाच बोलवण्यात आलेला आहे. कारण सत्यमकडे तो स्पार्क आहे आणि एका षटकावर कोणावर प्रश्नचिन्ह आपण निर्माण करू शकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये वारंवार तुम्हाला मौके मिळतात आणि पाहूया या षटकावर सत्यम ते काम करून दाखवतोय का ज्यासाठी त्याला ओळखलं जातंय. स्ट्रायकर्स एंडला पप्पू खेळतात 19 वर. फ्रेश बॅटर नॉन स्ट्रायकर्स एंडला अमित नाईक. सत्यम मागच्या षटकात 19 खर्च करताना पाहायला मिळालेत. सत्यम ओव्हर द विकेट. वेगानं या षटकाची सुरुवात सत्यमने केली. बॉल डायव्हर्ट झालाय शॉर्ट कव्हर्सला. पाहूया लेग बाईटची सिंगल धाव मिळालेली आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकर एंडला अमित नाईक पोहोचले. धावसंख्या 57 झालेली आहे. पुढचे 2 कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचं आहे. मातोश्री 11 हडपसर वर्सेस रियांश 11 छत्रपती संभाजीनगर. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस बॉक्स मध्ये टॉस. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लीप
शॉर्ट फाईन लेग आता गलीला पॉइंटकडे ऍडजस्ट केलेलं आहे. मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षक तैनात, सर्कलच्या बाहेर ऑन साइडला लॉंग ऑन, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये, ऑफ साइडला बॅकवर्ड पॉइंट आणि स्वीपर कव्हर. टर्न चांगला आहे आणि यावेळेस फुटवर्क अमितचं तितकं जुळलं नाही. ओरिजिनल फेअर बॉल आणि फलंदाजांनी DRS कॉल केलेला आहे. पुन्हा एकदा tenniscricket.in घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आपण जाऊया आणि तपासूया नेमकं डिसिजन काय येते. हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्यासोबतच आपल्याला पुढे जायला हवं, व्यावसायिकता जोपासायला हवी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक DRS पुरेसा असतो की तुम्हाला ती तपासण्याचा मौका मिळतो, जी तुम्हाला वाटतं की तुमच्या विरोधात काहीतरी निर्णय जातोय. पण जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आहे थोडीशी ऍडजस्टमेंट सुद्धा तुम्हाला मिळते. Battery.ai खराडी चषक आपण पाहतोय. Battery.ai गेम झोन कॉमेंट्री बॉक्सच्या उजवीकडे, ज्या ठिकाणी तुम्ही फ्री रजिस्ट्रेशन करू शकता, खेळ खेळू शकता, तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतील, तुम्हाला ग्रँड प्राइज सुद्धा मिळू शकेल Battery.ai च्या वतीनं. थोडा वेळ आपण थांबलोय, थोडं क्लोज असल्यामुळे आपण थोडं थांबलेलो आहे निर्णयासाठी. अजूनही मंगलमूर्ती 11 PCMC पुणे संघाकडे गोलंदाजीचे पर्याय आहेत. जेव्हा आपण व्यावसायिक स्पर्धा खेळतो अशा वेळेला तुम्हाला पूर्ण लवाजमा घेऊन मैदानात उतरायचं असतं आणि त्याचमुळे आपण जर व्यंकटेश वॉरियर संघाचा आढावा घेतला तर सर्व धुरंधर एका संघात समाविष्ट केलेले आहेत व्यंकटेश वॉरियर्सने. पण त्याला तोडीस तोड उत्तर देणारी टीम आहे मंगलमूर्ती 11 PCMC पुणे. व्हाईट बॉल, चला एक्स्ट्रा रन मिळते आणि पुन्हा एकदा रिव्ह्यू रिटेन झालेला आहे. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते आता 58 आकड्यावर. धावफलक चांगला सजवलेला आहे फलंदाजांनी. जो फलंदाज येतोय दिलेलं काम पूर्ण करतोय. शफल झाले, थोडेसे धडपडले, शरीराचं संतुलन चुकलं, पण बॉल लॉंग लेग फाईन लेग झोन मध्ये पोहोचला. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगानं, पण दोन क्षेत्ररक्षक येऊनही बॉल अडवू शकले नाही. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. येतोय चौकार, 4 धावा. $62 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 62 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. जरी 2 बाद झालेत पण धावसंख्या मनासारखी बनलेली आहे व्यंकटेश वॉरियरची. सत्यम प्रयत्न करतायत विकेटचा शोध घेण्याचे. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सत्यम. बॉल लो राहिलाय पण मागे बॅकअप आहे विकेट किपरच्या. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. वेग वाढवण्याचा प्रयत्न सत्यमने केला होता, जे रास्त आहे फलंदाजाला रोखण्यासाठी. आणि खेळपट्टीला सत्यमने बऱ्यापैकी ओळखलंय बॉल कुठे लो राहतोय. त्या पिचिंग झोन मध्ये बॉल हाताळण्याचा प्रयत्न ते करतायत सातत्यानं. उलटा स्ट्रोक खेळलाय, परफेक्ट कनेक्शन झालंय. बॉल पॉइंट क्लिअर करतोय. कधी कधी फायदा मिळवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागतो आणि तो घेतलाय फलंदाजाने. बॉल पाठवलंय पॉइंट सीमारेषा पार. षटकार, चौकार, माफ करा, षटकार ना. यस, सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. बॅटची आउटसाइड एज. बॉल बॅकवर्ड पॉइंट. थर्ड मॅन क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षण होतंय. थ्रो करताना थोडासा वेळ घेतला आणि मग फायदा फलंदाजांचा झालेला आहे. धावसंख्या पोहोचते 71 वर. 71 रन्स ऑन बोर्ड. 71 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 4.4. अजूनही यानंतर एक षटक येणं बाकी आहे. सत्यमचं हे षटक थोडंसं महागडं, पण यावेळेस बघा स्विच हिट. अमित नाईक किती इझिली खेळतोय, एफर्टलेस खेळतोय. बॉल कव्हर्स क्लिअर करतोय. 4 धावा, चौकार.
सीमारेषा भेदून गेला आरपार हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. बघताना किती सोपं वाटते, पण मैदानाच्या आतमध्ये अमितचा तो अनुभव आहे, तो सराव आहे आणि म्हणूनच किती इझिली त्यांनी हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 4 धावा मिळाल्या, धावसंख्या 75, 2 फलंदाज बाद. गती कमी होती पण पंच केलंय, पण क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला, अंतर कमी पडलं, एलिव्हेशन कमी पडलं, झेल देऊन अमितचा कॅमिओ संपला आणि आता तिसरा धक्का 75 असताना व्यंकटेश वॉरियर्स. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणजे खूप कमी फलंदाजांसाठी हे बोललं जातं आणि गेल्या कित्येक वर्षांपासून, मी तर म्हणेन दशकांपासून बबलूचा खेळ आपण पाहतोय आणि आता संभाजी पाटील अर्थात बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, जे लांब लचक षटकार खेचण्यासाठी ओळखले जातात आणि योग्य त्या वेळी ते मैदानात दाखल सुद्धा झालेले आहेत. रोहित यादव यांच्या हातात षटक सोपवलेलं आहे. सूरज गायकवाडला थांबवलंय, रोहितला इंट्रोड्यूस केलंय. पाहूया रोहित त्या संधीचा फायदा उचलतोय का. धावसंख्या 75 झाले, 3 फलंदाज बाद, 5 षटकाचा खेळ संपला. शेवटच्या षटकासाठी फिरकीपटू रोहितला बोलवण्यात आलेला आहे. रोहित पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत पप्पू तोडकर, ज्यांना खूप मोठा पॉज मिळालाय. खूप वेळापासून ते नॉन स्ट्रायकर एंडला होते आणि पाहूया आता त्यानंतर वाट पाहिल्यानंतर वाट लावली जाते का. शेवटचे 6 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. रोहित तयार, राऊंड विकेटनं राईटी बॅटर पप्पू तोडकरसाठी. हो, यावेळेस पुन्हा एकदा आवाक्यात होता पण बॅटचा फेस वर गेलाय, एलिव्हेशन जास्त मिळालंय. कॅच ड्रॉप. ओला साबण हातातून निष्ठावा तसा पप्पूचा हा झेल निसटलेला आहे. आता किती नुकसान होईल त्याचा अंदाज आपणच लावू शकता. मिळाल्यात या 2 धावा. पप्पूने ठेवले स्वतःकडे स्ट्राईक. धावसंख्या पोहोचते 77. शेवटचे बॉल्स बॉल बाकी. रोहितने त्याला का 6व्या षटकासाठी राखून ठेवलं होतं त्याचं प्रमाण दिलंय, पण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचं सहकार्य मिळायला हवं, जे मिळत नाहीये. पुन्हा एकदा राऊंड विकेटनं रोहित पप्पू तोडकरसाठी. रिव्हर्स हिट, पण यावेळेस स्टॉप झालाय बॉल बॅकवर्ड पॉइंटला. स्ट्राईक रोटेट आणि बबलू यांना इंटेन्शनली ती स्ट्राईक हवीच होती. शेवटचे 4 बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले आणि म्हणूनच वेगानं ती सिंगल कंप्लीट केली. 78 धावा, 3 फलंदाज बाद. बबलू फ्रेश बॅटर स्ट्रायकर्स एंडला. सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं मागे घेतलं जातंय. अभ्यास आहे बबलू पाटीलचा गोलंदाजांना, पण पाहूया तो अभ्यास किती योग्य ठरतोय. रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर, राऊंड विकेटनं राईटी बॅटर बबलू पाटीलसाठी. ड्राईव्ह केला, मिड ऑन नाहीये, बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल का. तयारी होती पप्पूची, पण बबलू थोडेसे उशिरा रिकॉल देताना पाहायला मिळाले. त्याचमुळे एका धावेवर समाधान व्यक्त केलेलं आहे. या षटकाला आतापर्यंत सांभाळलेलं आहे रोहित यादवने. खर्च केलेत फक्त 4 धावा या स्लॉग ओव्हरमध्ये. शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत. चांगला पर्याय राखून ठेवला होता मंगलबुटे 11 PCMC पुणे या संघाने. शेवटच्या षटकासाठी रोहित यादव, राऊंड विकेटनं पप्पू तोडकरसाठी. ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. जजमेंट थोडंसं चुकलं होतं प्रथमदर्शी, पण त्यानंतर त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून तो झेल टिपलेला आहे. पप्पूचा खेळ संपला आणि विकेट जाते रोहित यादवच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटत. पण टाळ्या होऊन जाऊ द्या पप्पू तोडकर यांच्यासाठी, ज्यांनी षटकारांची भाषा बोललेली आहे आणि संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. आणि त्यांना रिप्लेस करताना राजू पाटे ज्युनियरचे हे प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आत दाखल होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 79. 4 फलंदाज बाद. जोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि राजूकडे राहील स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर एंडला बबलू पाटील. रोहितने या षटकात 4 धावा खर्च करताना विकेट मिळवले 1. त्यांनी आतापर्यंत गोलंदाजीचं सादरीकरण खूप चांगलं केलेलं आहे.
2 विकेट्स त्यांना मिळालेत. 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. चला कॅप्टन्स, मातोश्री 11 हडपसर आणि रियांश 11 छत्रपती संभाजीनगर दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्स जवळ पोचा. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. रोहित राऊंड विकेटनं राजू पाटेसाठी. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. रोहित यादव राऊंड विकेट. फुल लेन बॉल होता. बॅट स्विंग व्यवस्थित बनली नाही, त्याचमुळे थोडे संभ्रमात दिसले राजू पाटे आणि ही बाईची एक धाव मोजली जाईल. स्ट्राईक बबलू पाटील यांच्याकडे जाते शेवटच्या बॉलसाठी. धावसंख्या व्यंकटेश वॉरियर्सची 80 धावा, 4 फलंदाज बाद. म्हणजे सूरज गायकवाड यांना थांबवण्याचा निर्णय योग्य राहिलेला आहे आणि रोहित यादव यांना शेवटच्या षटकासाठी आणलंय. तो एक चांगला मूव्ह राहिला कॅप्टनचा. शेवटचा बॉल होता, पण पाहूया बॉल मागे जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. एक धाव पळून पुणे केलेली आहे जी बायची असेल आणि आता बॅटिंग टीम DRS कॉल झालाय. बाईचा निर्णय आहे पंचांचा, पण आता बबलू पाटील यांनी DRS कॉल केलेला आहे. पाहूया धावा किती मिळतील. वाईटची अपेक्षा आहे बबलूला. आणि पुन्हा एकदा tenniscricket.inच्या वॉर रूम मध्ये आपण पोहोचतोय आणि तपासूया नेमकं काय घडलंय. दुसऱ्या डावामध्ये सामना चांगला रंगेल हा विश्वास आहे. जशी टीम पाहायला मिळते उभय संघामध्ये तसे तारे सितारे आहेत आणि त्याचमुळे तो खेळ ज्या खेळामुळे त्यांना ओळखलं जातं तो त्यांना द्यावाच लागेल. त्यामध्ये कुठलाच कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर रणजित फराटे यांना फलंदाजीचा मौका नाही मिळाला. विशाल निगोट यांना फलंदाजीचा मौका नाही मिळाला. स्टारकास्टर तगडी आहे, पण म्हणतात ना की जेव्हा पण फेअर बॉल म्हणजे बाईची एक धाव मोजली जाईल तर एक धाव मिळते आणि डाव संपतोय. पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या आहे 80 आणि जिंकण्यासाठी 81 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 36 चेंडू 81 धावा पूर्ण कराव्या लागतील मंगलमूर्ती 11 PCMC पुणेला. तर टॉस बॉक्स मध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. मातोश्री 11 हडपसर विरुद्ध रियांश 11 छत्रपती संभाजीनगर. समालोचन कक्षामध्ये होईल बदल आणि पुढील आवाज असेल कोकण रत्न गोपी जाधव सरांचा. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील सरांना आपण ऐकलं. Battery.ai प्रेझेंट खराडी चषकमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये 80 धावा बनवल्या गेल्यात. 81 धावांचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी सेट केलेलं आहे. तर दुसऱ्या डावासाठी एक चांगलं लक्ष सेट केलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजी चांगली राहिली, परंतु पहिल्या डावात जर वार झाला तर पलटवार करावा लागेल आणि पहिल्या डावात जर हल्ला केलाय तर तो प्रतिहल्ला केला जाईल का, या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि त्यासाठी आता हे दोन संघ पुन्हा दुसऱ्या डावामध्ये एकमेकांच्या समोर येतील. चंदननगर वॉरियर्स आयोजित खराडी चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांची भूमिका निर्णायक राहते, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ अर्थातच पप्पू शेठ गरुड आणि त्यांची संपूर्ण टीम. प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री गेल्या अनेक दिवसांची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून फळाला आली आहे. तब्बल 20 वर्ष अविरत सेवा क्रिकेटची या स्पर्धेने केलेली आज आपण अखिल भारतीय खुला गट अनुभवतो आहोत आणि त्यामध्ये हा सामना येते. सामना क्रमांक 3 सध्या रंगलाय. मंगलमूर्ती 11 PCMC पुणे विरुद्ध व्यंकटेश वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. व्यंकटेश वॉरियर्सने 6 षटकामध्ये 80 बनवल्यात आणि 81 धावांचा पाठलाग आता या सामन्यात करायचा आणि त्यासाठी दोन फलंदाज दोन बॅटर
खेळपट्टीच्या दिशेने सध्या मार्गक्रमण करतायत. दुसऱ्या बाजूला व्यंकटेश वॉरियर्स या संघाचं टीम हडल आपल्याला पाहायला मिळतंय. मंचावर अनेक अतिथी आहेत. आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. tenniscricket.in या जगविख्यात वाहिनीद्वारा या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी. तब्बल 21 लाख सबस्क्रायबर tenniscricket.in या वाहिनीचे. आणि तिथूनच आपल्या लक्षात येतं की tenniscricket.in यांचं काम किती उत्तम दर्जाचं आहे आणि ते सध्या या स्पर्धेचं देखील थेट प्रक्षेपण करतायत. चला, फार वेळ घेऊ नका, फिल्डिंग सेट करा. वेळेचं बंधन असेल आणि या सूचना आपल्याला आधीच दिलेल्या आहेत आणि त्यामुळे फार वेळ घेता येणार नाही. 25व्या मिनिटाला तुमचं 6वं षटक सुरू होणं गरजेचं आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई ही तुमच्यावर केली जाईल. आणि त्यामुळे बॉलिंग टीम आणि बरोबरच बॅटिंग टीम तुम्हाला देखील सूचना आहे की फलंदाजी करत असताना आपण देखील फार वेळ घेऊ नका. एखादा फलंदाज ज्यावेळेला बाद होईल तुमचा त्यानंतरचा फलंदाज 30 यार्ड वर्तुळाला क्रॉस होईल याची दखल घ्या. तर ऑल सेट, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद मनीष पाटील सर आणि धन्यवाद प्रशांत आदवडे सर. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. खराडी चषक मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, लाख मोलाची, जिव्हाळ्याची स्पर्धा म्हणजे खराडी चषक. आणि अजूनही सनलाइट मध्ये हा सामना रंगलाय. अनेक तारे सितारे दोन्ही टीम मध्ये आहेत, परंतु सध्या कोणता संघ कोणत्या संघावर भारी पडेल. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज उजेर शेख, नॉन स्ट्राईक एंडला अज्जू बारीक. अज्जूसाठी पॉइंट. शॉर्ट मॅन फ्लाय स्लिप असताना पहिला चेंडू वेगाने उलट दिशेने खेळलाय. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पप्पू तोडकर नाही सोडणार झेल. पहिल्या बॉलवर संपलाय खेळ. रॉयल जग हुजेर बॅक टू दी पवेलियन. गॉल. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. हे आता पप्पू तोडकर एक चांगला ॲथलीट आहे, त्यामुळे त्याची बॉडी लवचिक आहे. त्याचा फिटनेस पहा. आणि त्यानंतर बॉलच्या उलट दिशेने मागे गेला. पॉइंट पासून डीप पॉइंटचं अंतर त्याने कापलं. शेवटपर्यंत नजर ठेवलेने हा झेल टिपलाय. फलंदाजीमध्ये त्याने तोडफोड केली आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील तो तडजोड करायला तयार नाहीये. एक चांगला झेल रॉयल डकच्या रूपाने पहिल्याच डावाच्या पहिल्या बॉलवर बाद झालाय उजेर शेख. छोटा पॅकेट बडा धमाका. मात्र आज खाताही खोलता आलेलं नाहीये, भोपळाही फोडता आलेला नाहीये. शून्याचा चष्मा त्याने परिधान केला, तो बाद झालाय. मंगलमूर्ती 11 BCMC पुणे या संघाला पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सूरज गायकवाड. आता जबाबदारी वाढली आहे. अज्जू बेपारी आणि सूरज गायकवाड. अज्जू बेपारी देखील अनेक वर्षांचं क्रिकेट त्याच्याकडे आहे, भरपूर अनुभव. दुसऱ्या बाजूला सूरज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओदी विकेटने टाकलेला बॉल, बिग वन बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. या बीला कनेक्शन जोडलेलं नाहीये. पडला, धडपडला, कनेक्शन जोडलेलं नाहीये. फलंदाज बीट होतोय. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल डॉट बॉल. तिसरा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. कनेक्शन या वेळेला देखील नाहीये. रफ्तार से गिरफ्तार. एक्सप्रेस बॉल. मुंबई बेंगलोर एक्सप्रेस वेवर ज्या भन्नाट वेगाने वाहनं निघून जातात तसाच हा बॉल एक्सप्रेस बॉल खेळपट्टीवर निघून गेला. कोणती धाव मिळालेली नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 0-3 चेंडू निर्धाव टाकले. एक विकेट खात्यामध्ये. प्रतिभा संपन्न गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाकडे अनेक मातबर गोलंदाज आहेत. ISPL स्टार भूषण गोळे सातारामधून ही स्पर्धा घेण्यासाठी दाखल झालाय. एकेटकर नवी मुंबईमधून अमित नाईक. अनेक तारे खेळत आहेत. बॉलर तयार. ओढी विकेटने पुढचा बॉल. यावेळेला बोटांची जादू. मिड ऑन. भूषण गोळे चेंडूच्या खाली. अजून एक झेल. दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद. 0ला दुसरा धक्का. नाचायचंय.
लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. भूषण गोळेने तो झेल टिपलाय. सातारा एक्सप्रेस राजधानी सातारा म्हणून दाखल झाला आणि त्याने तो झेल टिपलाय. एक चांगला गुणवान खेळाडू, लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे भूषण गोळेकडे. ISPL त्याने गाजवलं आणि तो इथे बाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड बरं आहे 0. सूरज गायकवाडला खातं उघडता आलेलं नाहीये. आता अडचणीमध्ये सापडलाय मंगलमूर्ती 11 PCMC पुणे. पण एका खेळाडूला ती जबाबदारी घ्यायची आहे. संकटमोचक खेळाडू कोण बनेल? तर संघ अडचणीत सापडला. 81 धावांचं लक्ष आणि आशाबीला 2 धक्के बसले 0वर. याचा अर्थ असा की गोलंदाज हवी ठरतायत. Battery.ai यांच्याकडून देखील अनेक संधी आहेत. तुम्हाला अनेक बक्षिसं जिंकता येतील आणि त्यासाठी त्या काउंटरला तुम्हाला भेट द्यायची. रजिस्ट्रेशन तुम्हाला तिथे करावं लागेल आणि त्यानंतर अनेक बक्षिसं तुम्हाला मिळू शकतात Battery.ai कडून. Battery.ai ने ही स्पर्धा प्रेझेंट केली आहे. कराडी चषक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन आकिब बेपारी. आकिब साडी पहिला चेंडू बोलर जाहीदचा हा बॉल हलक्या हाताने प्लीज करायचा होता पण काय वेग आहे. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. आणखीन एक डॉट बॉल. पाय चालणं गरजेचं आहे. तुमच्या हातामध्ये किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्व नाहीये. त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता हे महत्वाचं आहे. कारण 81 धावांचं लक्ष तुमच्या समोर सेट केलेलं आहे पण तो वेळ घ्यावा लागेल. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. यावेळेला वेळ घ्यायचा आहे पण तो जास्त वेळ झाला तर मात्र काहीच करता येणार नाही. धावसंख्या सध्या स्कोर कार्ड बर आहे 0. 2 गडी गमावलीत. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होईल बुलर जाहिद पठाण. प्रचंड वेगाने जाहिद पठाण आहे. येस, प्रचंड वेगाने बॉलिंग करतोय. त्याच्या विरोधात धावा आलेल्या नाहीयेत. पुढच्या चेंडूसाठी तयार आकिब. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. मिडॉनच्या डोक्यावरून एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीधी बॅट. नो बकवास. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँक्वेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. व्ही मध्ये तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. ओर पिच बॉल त्याच्यावर हल्ला केलाय आणि त्यानंतर हा चौकार लॉंग ऑनला पाठवून दिला आणि आता धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 4 धावा. 2 गडी गमावलीत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. पॉवर प्ले मध्ये 2 हादरे दिले. त्यानंतर 4 धावा शेवटच्या बॉलवर तो चौकार आला. आता आव्हान आहे या सामन्यामध्ये 30 चेंडू 77 धावा. रिक्वायर रन रेट आहे 15.4. या सरासरी धावा बनवाव्या लागतील परंतु त्यासाठी लढावं लागेल. सोडतोस काय धीर होऊ दे जरा उशीर. रात संपदा पहाट होईल रे पुन्हा. आणि त्यामध्ये आत्मविश्वास गमवून चालला नाहीये. शेवटपर्यंत लढावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आलाय भूषण गोळे. राजधानी सातारावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झाला. आणखीन एक वेगवान खेळाडू, वेगवान गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून भूषण गोळेची ख्याती आहे. परंतु सध्या गोलंदाजीसाठी तो दाखल झालाय व्यंकटेश वॉरियर्स कडून. त्याच्या समोर आहे स्ट्राईक एंडला अज्जू बेपारी. या डावामध्ये पहिला चेंडू फेस करेल अज्जू विरुद्ध भूषण. हे बॅटल. पहिला चेंडू, पहिलाच बॉल पुढे होता. मिड ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि ते कॅच ड्रॉप. खरा फिल्डिंग या वेळेला थोडीशी चूक केली. गलती से मिस्टेक. पप्पू तोडकरच्या हातून या चुका सहसा होत नाहीत पण इथे कॅच सोडली आहे. मॅच सोडावी लागेल का हा प्रश्न निर्माण झालाय. सोप्पा झेल ना मुन्ना ना असं जाता म्हणावं लागेल. सोप्पा झेल सोडलाय. सोडलेला झेल खेळ बदलील का? रणजित फराडेच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन आम्हाला पाहायला मिळाल्या. तो थोडासा नाराज होता. त्यानंतर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकलेला बॉल. मागचा चेंडू थोडासा पुढे होता. या बॉलला वळवण्याचा प्रयत्न केलाय आणि आता बॉल चाललाय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5. 2 गडी गमावलीत. सोडलेला झेल विस्फोटक ठरेल का? त्यानंतर लॉंग ऑन मध्ये सध्या पप्पू तोडकर तो देखील विचार करत असेल ये मैंने क्या किया. पुढचा चेंडू भूषणचा स्ट्राईक एंडला आहे. या बिला आकिब. पुन्हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने धावा आलेल्या नाहीयेत
आणि मगाशी प्रशांत आदवडे सरांनी उल्लेख केला होता घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि तोच प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये पण तो कनेक्शन जुळत नाहीये बॉल चाललाय डॉट बॉल आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल तो दबाव इथे बनवला जातोय 5-2 भूषणने चांगलं कमबॅक केलंय पहिल्या बॉलवर झेल सुटला त्यानंतरचे 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले मिड ऑन लॉंग ऑन आता मिड ऑनला आलाय पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक ऑफ द रेस बॉटम हँडचा वापर केलाय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे एक मिळाली दुसऱ्या धावेचा कॉल आहे मात्र त्या दरम्यान चांगला थ्रो केलाय यष्टीच्या मागे बबलू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यानंतर चेंडू थ्रो आल्यानंतर गॅदर्ड केला दरम्यान मी ते सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 6 2 गडी बाद 6 26 बॉल मध्ये 75 स्ट्राईक एंडला अज्जू बेपारी अज्जूला आज जबाबदारी स्वीकारायची आहे मोठे फटके घ्यावे लागतील लो फुलटॉस होता ड्राईव्ह केलाय कव्हर्सला अलॉंग दी कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय फिल्डर आहे राजू पाटे येतोय बॉलवर तो पण ते एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाली सिंगलच्या मदतीने धावसंख्या 7 आणि आता 7च द्यायची आहे या सामन्यामध्ये 7 द्यावी लागेल दोन्ही फलंदाजांना एकमेकांची कारण 81 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि त्यामुळे जबाबदारीचं भान ठेवावं लागेल यावेळेला इम्प्रुव्हायझेशन लॉंग लेगला दिशा दिली आहे गॅप मोठा आहे चेस देखील फिल्डर साठी मोठा आणि अखेर बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार 4 धावा वाहतूक कोंडी इथे आता झाली होती आणि ती सुरळीत केली ट्रॅफिक जाम केलं होतं बॉलिंगने अखेर तो गॅप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधला गॅप इथे भेदत असताना इम्प्रुव्हायझेशन केलं या स्ट्रोक मध्ये आणि त्यानंतर चौकार मिळालाय 2 षटकांचा खेळ संपलाय 11 धावा 2 गडी बाद आता समीकरण आहे या सामन्याचं 24 बॉल मध्ये 70 धावा रिक्वायर्ड रन रेट 17.5 म्हणजेच काय भरपूर धावा अजूनही गरजेच्या आहेत पहिली 2 षटकं जरी तुमच्या नावावर राहिली नसतील तरी येणारी जी 4 षटकं आहेत तिथे तुम्हाला चांगल्या योजना राखाव्या लागतात कारण असं म्हटलं जातं भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा प्लॅन डोक्यात असून चालणार नाहीये जईद आलाय जईचा पहिला चेंडू हवेत खेळलाय फटका फसलाय चेंडूच्या खाली येतोय राजू पाट्याने हातातून बॉल निसटलाय इथे झेल सोडली जात आहेत मगाशी पप्पू तोडकरने तो झेल सोडला यावेळेला राजू पाटीने झेल सोडलाय आणि आता प्रश्न विचारावा लागेल राजू पाटीलला सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय की काय झेल सुटलाय सोपा झेल मगाशी सुटला आता प्रयत्न त्याने चांगले केले पण तो झेल सुटलाय धावसंख्या स्कोर कार्ड बरं आहे 13 2 गडी गमावली 23 बॉल मध्ये 68 जईद आलाय संधी निर्माण केली मागच्या ओव्हरमध्ये भूषण गोळेने ती संधी निर्माण केली होती संधी पुढच्या दाराने आली आणि मागच्या दाराने निघून गेली की नुकसान पर जईदने चांगली गोलंदाजी केली पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे दिले या षटकामध्ये त्यांनी संधी निर्माण केली होती पण आता स्ट्राईक एंडला आहे आकिबची बॅट आतापर्यंत बोललेली नाहीये ती बोलणं गरजेचं आहे अजून एक चांगला लेन बॉल बहुधा बॅटची कड घेतली आणि येस कॉट अँड बोल्ड कॉट बिहाइंड विकेट माफ करा कॉट बिहाइंडच्या रूपाने ती फलंदाज बाद झालाय बॅटची कड घेतली आणि बाकीचं काम यष्टी रक्षक बबलू पाटीलने ते पूर्ण केलं परंतु खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन चांगलं दाखवलंय ती फलंदाजाने त्याने मागे पाहिलं देखील नाही जसा जल्लोष ऐकला तो लगेचच निघाला तिसरा धक्का बसतोय 14 या धावसंख्येवर 21 बॉल मध्ये आता 67 धावांची गरज इथून आव्हान थोडंसं आता कठीण व्हायला लागलंय आणि त्याचं कारण आहे विकेट फलंदाजांची बॅट बोललेली नाहीये गोलंदाज आतापर्यंत प्रभावी कामगिरी करतायत त्यातही जहीद पठाणने मोन्या या नावाने हा परिचित आहे पण ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली अचूकता तुमच्याकडे गती असून चालत नाही तुम्हाला गतीसोबत नियंत्रण ठेवावं लागतं जहीद पठाणने तेच सांगितलं माझ्याकडे गती आणि नियंत्रण दोन्ही आहे आणि त्यामुळे सध्या तो प्रभावी ठरलाय यानंतरचा सामना रंगील मातोश्री 11 हडपसर विरुद्ध रियाज 11 छत्रपती संभाजीनगर या 2 टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना रंगणार आहे परंतु या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय फिरोज पटेल जो आहे स्ट्राईक एंडला त्याच्या समोर जहीद पठाण पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज 14ला 3 फुल्ली डिलिव्हरी उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न पहिलाच बॉल
रिवर्सचा टीम केलाय, कनेक्शन नाहीये, नाका जोडून निघून गेला. या बॉलने विचारलं असेल फिरोज पटेलला सायंकाळचा चहा घेतलाय का, एवढ्या जवळून निघून गेला आणि हा आता डॉट बॉल आलाय. दबाव वाढेल, जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव वाढणार आहे. 14ला 3 बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. फलंदाज दबावमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु इथून एक मोठी इनिंग खेळावी लागेल. जय तयार, पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. या वेळेला लवकर कमिट झालाय, फिरवलाय बॉल, गती कमी केली. मागच्या चेंडूच्या तुलनेत या बॉलवर गती कमी होती. गतीसोबत आता मती वापरली, मग प्रगती झाली. धावगती थांबवायची आहे आणि तेच तर कामी ते केलंय जहीद पठाणने. 1.5 षटकं टाकली, म्हणजे जवळपास 11 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्या, 3 विकेट. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, काबिले तारीफ. 14ला 3, शेवटचा बॉल या षटकातला. स्ट्राईक एंडला आहे फिरोज. ड्राईव्ह केलाय बॉल, जाईल वाईडिश लॉंग ऑफला. भूषण घोडे तिथे पोहोचतोय. मिड ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाला बॉल, भूषण घोडे तिथे पोहोचला. तोपर्यंत एकेरी धाव या षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा काही संपला. 81 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15 धावा. गडीबाज झालेल्या आहेत 3. 18 बॉलमध्ये 66 धावांची गरज. म्हणजेच काय, आता रिक्वायर रन रेट तब्बल 22 वर येऊन पोहोचला आणि हा रिक्वायर रन रेट इथे दबाव, दडपण, प्रेशर निर्माण करेल. 4थ्या षटकासाठी नझीर शेख बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय. अजून एक वेगवान गोलंदाज, चांगलं व्हेरिएशन करतो, याच्याकडे देखील ती क्षमता आहे. पण तो आता फलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं तर अज्जू बेपारी थोडासा शांत खेळताना पाहायला मिळतोय, पण ही वादळापूर्वीची शांतता होऊ शकेल का? स्ट्राईक एंडला ही फिरोज 3 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. ही आकडेवारी थोडीशी नाराज करणारी आहे. आतापर्यंत जर तुम्ही लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर तिथून उतरून तुम्हाला आता वंदे भारतचं तिकीट काढावं लागेल. फलंदाजीचा वेग वाढवावा लागेल, कारण रिक्वायर रन रेट आता 22 वर आलाय. चला स्पीडअप करा, फार वेळ घेता येणार नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15ला 3. 18 मध्ये 66 धावांची आहे गरज. नझीर तयार, ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. पहिला बॉल भन्नाट वेगाने, एज अँड टेकन. यष्टीच्या मागे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होते. फिरोज देखील परतला, तू चल मी आलोच. 15ला 4था धक्का बसतोय. 17 बॉल मध्ये 66 ची आहे गरज. फलंदाजांची हराकिरी पाहायला मिळते. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांचे बळीची टाळी. हे आता अजून एक विकेट खात्यामध्ये. नझीराला चेंडू टाकला, विकेट घेतली. मातोश्री 11 हडपसर विरुद्ध रियांश 11 छत्रपती संभाजीनगर या दोन टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना रंगील. आणि नुकतंच नाणेफेकीचा कौल तिथे घेतला गेला. तो मातोश्री 11 हडपसरने जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तर दोन्ही टीम जसा हा सामना संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आज फार वेळ घेता येणार नाहीये, वेळेचं बंधन असेल. पण तो मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज राहुल गुंजाळ दाखल झालाय. राहुलला धावांची चाहूल लागेल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याचं उत्तर द्यायचंय. समोर आहे नझीर शेख. नझीरचा हा चेंडू भन्नाट वेगाने, रफ्तार से गिरफ्तार. सातत्याने वेगवान चेंडू, फॉलो थ्रू खूप चांगला आहे बॉलरचा आणि बरोबरच बोटांची जादू देखील तो चांगली दाखवतो. मात्र फलंदाज इथे राहुल पहिल्याच बॉलवर बीट झालाय. धावसंख्या स्थिर आहे 15ला 4. आता समीकरण 16 बॉलमध्ये जिंकण्यासाठी इथून पुढे बनवायच्या 66 धावा. व्यंकटेश वॉरियर्सने पूर्णपणे दडपण, दबाव निर्माण केले, वर्चस्व प्रस्थापित केले. पुढचा चेंडू नझीरचा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. यावेळेला नियंत्रण थोडंसं गमावलंय आणि पंच इथे कळवतायत हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव भरपूर वेळेनंतर आली. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर एक्स्ट्राच्या बरोबरच झालेली आहे 16. 16ला 4. नझीर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राहुल आहे स्ट्राईक एंडला. त्यानंतरचा बॉल डाऊन दी लेग. इथे देखील नियंत्रण गमावले नझीरने. व्हेरिएशन करायचंय. डाऊन दी लेग, वाईट बॉलचा सिग्नल. पुन्हा एकदा 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 17. 4 गडी बाद. समीकरण आता आहे 16 बॉलमध्ये 64 धावा. कौतुक केल्यानंतर ते पचनी पडलेलं दिसत नाहीये नझीर शेखच्या. आणि त्यानंतर 2 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकले. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने.
उसरे बॅटचा वापर केलाय व्ही मध्ये डाऊन दी ग्राउंड. फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु पाहत राहील कारण टॉस चेंडूला चांगला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे 21. 4 गडी बाद, 15 बॉल मध्ये 60. नजीर पुढचा चेंडू, याबीला बॉल बाहेर काढलाय. येस, यष्टीच्या मागे बबलू पाटील म्हटलं की नेहमीच वेगळं काहीतरी करामत करताना पाहायला मिळेल. सबसे कातील बबलू पाटील, त्याच्या बॅट मधून मोठ्या धावा येतात. ज्यावेळेला तो क्षेत्ररक्षणासाठी येतो 100% कमिटमेंट, डेडिकेशन नेहमीच पूर्ण करतो आणि असा गुणवान खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन तो मामा सर्वांच्या संरक्षणाची जबाबदारी जी महाराष्ट्र पोलीस दल घेतं त्याच पोलीस दलात कार्यरत आहे बबलू पाटील. पण तेवढंच चांगले क्रिकेट, तेवढाच चांगला खेळाडू आहे आणि मी डाऊन टू अर्थ आहे. हे त्याची खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. चांगला झेल त्याने टिपला. 21 ला 5. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आता आराम करतोय. मंगलमूर्ती 11 PCMC पुणेचा आणि त्याचं कारण आहे व्यंकटेश वॉरियरच्या गोलंदाजाने केलेली अचूक नियंत्रित टिचून गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीमुळेच धावा आलेल्या नाहीयेत. 14 बॉल मध्ये 60. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत नजीर शेखचे. या षटकात 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. अभि आलाय मैदानामध्ये. क्लीन बॉल्स, यू मिस, आय डेफिनेटली हिट. काठी काढली, बॉलिंग झाली आहे चांगली आणि आता खुश होईल सातारा सांगली. अजून एक विकेट, फलंदाज बाद. 21 वर बसलाय. 6 धक्का. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. मैदानामध्ये गेला अभि, त्याने हजेरी लावली. बॉल समजला देखील नाही आणि तो यष्टीमध्ये घुसला. आता संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये गणेश आडवळे, हे देखील एक क्रिकेट व्यक्तिमत्व, एक चांगले व्यावसायिक आहेत. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर चे प्रोप्रायटर म्हणून ते काम करतात. सर्वेसर्वा आहेत आणि तेवढंच चांगलं क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं प्रत्येक स्पर्धेमध्ये दिसून येतं. मैदानामध्ये पोहोचलेच गणेश आडवळे. दुसऱ्या बाजूला अजू बेपारी फक्त 4 चेंडू खेळतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 चा नजीर गणेश साडी. पहिला चेंडू, ओ अजून एक परफेक्ट यॉर्कर. वाह, विकेट हॅट्रिक. खराडी चषक 2025 मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. गोलंदाज ठरलाय नजीर शेख. वाह, काय गोलंदाजीचं प्रदर्शन. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. लगातार 3 विकेट घेतल्यात आणि गोल फलंदाजांचा अक्षरशः कंबरड मोडलंय. गोलंदाजाचं नाव आहे नजीर शेख. न पूछो की मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने खुद से वादा किया है. आज तो वादा निभावलाय. आमचे 2 धुरंधर पाहायला मिळतात, प्रशांत आदवडे सर आणि मनीष पाटील सर, ज्यांचा आवाज आपण आज दिवसभरात ऐकतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये तो आवाज पुन्हा एकदा आपल्या कानी पडणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा भारतभर प्रशांत आदवडे सरांना आपण ऐकतो, मनीष पाटील सरांना आपण ऐकतोय. पण आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 4 षटकांचा गेम संपलाय. 21 ला 7. 12 चेंडूमध्ये 60 धावांची आहे गरज. अक्षय टावरे, पहिलाच बॉल फुल टॉस. अज्जू साठी हा परफेक्ट मिडल झालेला आहे परंतु लांबी गाठलेली नाहीये. वाईडिश लॉंग ऑन मध्ये झेल टिपला जातोय. अज्जू बेपारी देखील आता फेल झालाय. धक्का बसतोय इथे. त्या 8वा गाण्यावर धक्का. मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. संख्या स्कोर कार्ड बर आहे 21 ला 8. आता समीकरण आहे चेंडू शिल्लक आहेत 11. 11 बॉल मध्ये 60. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रोहित आलाय. आज ऋतुराज गायकवाडने देखील शतक ठोकलंय.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा एकदिवसीय सामना तिकडे चालू आहे. विराट कोहली देखील दमदार खेळला, किंग कोहली. पण इथे आज धावा आलेल्या नाही आहेत. अक्षयच्या खात्यामध्ये आले विकेट. त्यानंतरचा बॉल लो फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय बॉल. क्षेत्ररक्षक धावी एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा कॉल आहे आणि इथे मिळतील 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. थोडासा कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला आणि आता चौथी देखील घ्यायची आहे. ये दिल मांगे मोर पद्धतीनंच मिळतील. 3 बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे 24. बारामती तालुक्यातील मोरगाव गावचा सुपरस्टार अक्षय तावरे मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये या खेळाडूंनी देखील भरपूर मेहनत केली, स्वतःचा खेळ उंचावला आणि त्यामुळे अनेक मातबर संघामध्ये खेळताना तो पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 57 धावांची गरज. सत्यम चौधरी स्ट्राईक एंडला. सत्यमसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. सफल झालाय सत्यम, सफल झालेला नाहीये. आउटसाइड ऑफ थोडासा बाहेर गेला. जागा बनवण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु अक्षय तावरेने चेंडू अगदी अचूक टप्प्यावर टाकलाय आणि तो टप्पा समजलेला नाहीये. समीकरण आता आपल्या समोर आहे. 9 बॉलमध्ये 57. अक्षय तयार. यावी ओव्हर दी विकेट. अजून एक मागच्या चेंडूची जेरॉक्स कॉपी काढावी तसा चेंडू टाकलाय, परंतु यष्टीच्या मागून बबलू पाटीलने अपील केलंय आणि अपील मध्ये उत्साह पाहायला मिळतोय. चांगला उत्साह आहे आणि त्यामुळे पंच देखील थोडासा वेळ घेत आहेत. आता नेमकं या बॉलवर काय खेळलंय तर येस, फलंदाज निघालाय. सत्यम चौधरी आता निघालाय. याचा अर्थ असा होतोय की फलंदाज इथे बाद झालाय, म्हणजे 9वा धक्का इथे बसलाय मंगलमूर्ती 11 PCMC पुणेला. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. कराडी चंदननगर परिसरातील उद्योगपती मान्य यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाज बाद झाले. तो फ्लाइंग स्टार्ट मिळालेला नव्हता. पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात गरजेची होती 81 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो फ्लाइंग स्टार्ट न मिळाल्यामुळे इथे आता दबाव वाढला. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या. गोलंदाज व्यंकटेश वॉरियरचे प्रभावी राहिले. अचूकता त्यांनी दाखवली आणि त्यातही नजीर शेखने आज विकेट हॅट्रिक घेतली. कमालीची गोलंदाजी राहिली. शेवटचा फलंदाज मैदानामध्ये. शेवटची जोडी 8 बॉलमध्ये 57 बनवायचे आहेत. अक्षय ओडी विकेट. अगोदर टप्प्याचा बॉल समोर खेळाय. पंच केलाय समोर. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. चौकार मिळतोय. 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार हा गेला चौकार. वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आणि सीझन 24 बँकवेटचे सर्वेसर्वा मान्य समीर आबा दत्तात्रय भाडळे यांचा त्यानंतरचा खणखणीत बॉल वेगळ्या चौकार. शैलीमध्ये खेळलाय. चेंडू हवेत. अमित नाईक चेंडूच्या खाली झेल टिपतो आणि ते फलंदाज बाद झालाय. सर्व बाद. ऑल आउट झालाय मंगलमूर्ती 11 PCMC पुणे. तर हा सामना आपल्या खिशात घातलाय तो म्हणजे व्यंकटेश वॉरियर्सने. मोठ्या धावसंख्येने हा सामना, मोठ्या फरकाने त्यांनी हा सामना जिंकला. तब्बल थँक्यू डीजे. 52 धावांनी हा सामना इथे व्यंकटेश वॉरियर्सने जिंकलाय. अभिनंदन व्यंकटेश वॉरियर्स. नेक्स्ट मॅचला होईल सुरुवात. थँक्यू डीजे. आणि यानंतरचा सामना मातोश्री 11 हडपसरनी टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर रियांश 11 छत्रपती संभाजीनगर आपली फलंदाज तयार ठेवा. आणि या सामन्याचा सामनावीर आपण आपल्या समोर असेल ज्यांनी बहारदार खेळी साकारली असेल तो खेळाडू. त्यांनी चांगले योगदान दिलं. तर या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक, 1 षटक 6 धावा 4 विकेट ज्याने घेतल्यात तो गोलंदाज, तो खेळाडू म्हणजेच नजीर शेख ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच, सामनावीर. अभिनंदन नजीर, अभिनंदन व्यंकटेश वॉरियर्स. जाऊया प्रेझेंटेशन साठी, पण जसं सामन्याला पुढच्या सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये ऐकूया भारतातील एक ख्यातनाम समालोचक, तब्बल 12 राज्य 11 पुरस्कार प्राप्त, राष्ट्रभाषा हिंदीच्या माध्यमातून ज्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकणार आहोत ते म्हणजे आदरणीय प्रशांत आदबडे सर. या सर आपले सहर्ष स्वागत आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद.
अगला मुकाबला आपको जल्दी शुरू करना है। मातोश्री 11 हड़पसर आपको जल्दी मैदान के अंदर आना है और रियांश 11 छत्रपति संभाजी नगर आपके प्रारंभिक बल्लेबाजों को मैदान के अंदर आना है, ज्यादा समय नहीं लेना है। वेंकटेश वारियर ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया और इस मुकाबले में लाजवाब गेंदबाजी रही है। नजीर मैन ऑफ द मैच, 1 ओवर 6 रन और 4 सफलता, 4 शिकार, बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी रही है। मातुर्ती के खिलाड़ी मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं। अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में आएगा। रियांश श्रीमन छत्रपति संभाजीनगर आपका भी अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स में भेजिए। तो दोस्तों बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है। बैटरी जोन की तरफ आप जाएंगे तो क्यूज एंड गेम्स खेलने का आपको मौका मिलेगा और उसके साथ खूबसूरत रिवार्ड आप जीत